Hello guys, welcome to Yashodhara Junior College Art Commerce Science, and today we have to learn a second point. Last time we saw gravitation. So what is by gravitation? So gravity, it is a influence, one type of influence that every object fall on the earth surface. So there are two types of gravity. One, it is earth gravitational field, and another one, it is universal gravitational field. The value of earth gravitational field, it is 9.8 meter per second square, and universal gravitational field, it is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square. So that is your earth gravitational field. So universal gravitational constant, the value become different, and earth gravitational constant, that value becomes different. So today we have to learn, then again we have to learn the relation between universal gravitational constant and gravitational acceleration, and why minimum two stage satellite launch to necessary म्हणजे दोन स्टेजमध्ये आपण रॉकेट का फायर करतो ते आपण बघितलं. So today we have to learn that define critical velocity of the satellite, obtain an expression for it. What is by critical velocity? तर क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा, त्यासाठी आता मी डायग्राम हे करतो आणि डायरेक्ट एक्सप्लेन करतो. तर ही काय तुमची अर्थ आहे, ओ हा काय अर्थचा सेंटर आहे. रेडियस फिक्स राहतो, रेडियस काय बदलत नाही, परंतु त्याची हाईट जी आहे ती बदलणार. आता बघा, स्मॉल आर जे आहे हे टोटल रेडियस आहे. समजा ऑब्जेक्ट हा अर्थ सरफेसपासून डिझायर हाईटवर गेला आणि हा अर्थ सरफेसभोवती काय होते, फिरतो आहे, त्याच्यावर कुठली व्हेलॉसिटी ॲक्ट होती, तर दॅट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी. व्हॉट इज बाय क्रिटिकल व्हेलॉसिटी? दॅट इज हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. So this is vertical, this is called as vertical, this is called as horizontal. So when object goes from our surface to desired height, so when it is rotated in 90 degree, so that horizontal velocity of projection, satellite revolves in a circular motion round to the earth surface. म्हणजे एकतर हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन होतं आहे. प्रोजेक्शन मीन्स व्हेन ऑब्जेक्ट थ्रो इन एअर दॅन प्रोड्युसेस सम अँगल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण हवेमध्ये फेकू त्यावेळेस तो काय करतो, एक सर्टन अँगल प्रोड्यूस करतो, त्याला काय म्हणायचं, दॅट्स पॉईंट इट इज कॉल्ड ॲज प्रोजेक्शन. सो हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड द सर्क्युलर मोशन. सॅटेलाइट काय होतो, रिव्हॉल्व होतो सर्क्युलर मोशनमध्ये, त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. एम म्हणजे काय, मास त्या ऑब्जेक्टचं, आणि व्ही सी म्हणजे काय, इथं ह्या पॉईंटला 90 डिग्रीमध्ये टर्न झाला हा सॅटेलाइट असा की त्याच्यावर ह्या पॉईंटला टिपला कुठली व्हेलॉसिटी ॲक्ट होती, दॅट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर कॅपिटल एम म्हणजे काय, मास ऑफ द अर्थ. बघा इथं दाखवलं आहे. व्हेन सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ देन हिअर सेंट्रिपिटल फोर्स, बघा इथे दिलं, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ह्याच्यावर कुठली दोन फोर्स ॲक्ट होतात, एक सेंट्रिपिटल फोर्स, आपण सेंट्रिपिटल फोर्स बघायचा आहे. व्हॉट इन बाय सेंट्रिपिटल फोर्स, जो फोर्स डायरेक्टेड टूवर्ड्स आतल्या साईडला जो ॲक्ट होतो त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स, आणि बाहेर जो फोर्स ॲक्ट होतो त्याला म्हणायचं सेंट्रिफ्युगल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे काय झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv² अपॉन आर. व्ही सी म्हणजे काय, क्रिटिकल व्हेलॉसिटी. एम म्हणजे मास, म्हणजे काय, त्या ऑब्जेक्ट असलेलं मास, आणि इथलं जे आहे सरफेसवर, ह्या सरफेसवर काय असणार तुमचं, कॅपिटल एम, मास ऑफ दॅट अर्थ. mv² अपॉन आर म्हणजे काय, आर हे काय, रेडियस आहे. हे आर कसं तयार होतं आहे, आर प्लस एच मिळून ऑब्जेक्टचं रेडियस आहे. ठीक आहे. mv² अपॉन आर इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी, कॅपिटल एम, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट हे काय, स्मॉल एम, मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि आर स्क्वेअर म्हणजे काय, ह्याचा आर स्क्वेअर, आर प्लस एच. ठीक आहे. VC² तसंच राहिला. एम काय झाला, गेट कॅन्सल झाला. VC² आर, VC², आर हा डिनॉमिनेटर कुठे गेला, न्यूमरेटरला, म्हणजे ह्याच्यातला एक आर आणि एक आर काय झालं, गेट कॅन्सल, एम गेट कॅन्सल. VC² इज इक्वल टू GM अपॉन आर. VC इज इक्वल टू काय झालं तुमचा फॉर्म्युला आला, GM अपॉन आर. सो VC इज इक्वल टू काय आलं तुमचं, GM. स्मॉल आर कसा तयार झाला आहे, हा स्मॉल आर, हा आर आणि ह्या एचची ॲडिशन म्हणून काय झालं तुमचा स्मॉल आर तयार झाला. सो GM अपॉन आर. VC इज इक्वल टू काय झालं तुमचं, GM अपॉन आर. सो VC इज इक्वल टू स्क्वेअर रूट GM. आर म्हणजे कसं झालं, कॅपिटल आर म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ, आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट एच, म्हणजेच काय आलं, आर प्लस एच. सो VCची व्हॅल्यू काय आली, दॅट इज आर प्लस एच. मग क्रिटिकल व्हेलॉसिटी ही कुणावर इंडिपेंडेंट आहे, इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास. हे कुणावर आहे, इंडिपेंडेंट ऑफ मासवर आहे, बट डिपेंड्स अपॉन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ द अर्थ. बघू आता इथं काय काय दिलं आहे, तर ऑब्टेन एन एक्सप्रेशन, इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास,
आणि डिपेंड्स अपॉन द सरफेस ऑफ अर्थ सरफेस. काय रेडियस ऑफ मास अँड प्लॅनेट. रेडियस ऑफ मास, रेडियस ऑफ अर्थ, बरोबर, रेडियस ऑफ अर्थ. आणि एच म्हणजे काय, हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ ऑब्जेक्ट आहे. आणि मास म्हणजे काय, तुमचा अर्थचं मास आहे. ओके, परंतु अर्थचं मास जे आहे ते कॉन्स्टंट असतं. 6400 किलोग्रॅम काहीतरी अर्थचं मास आहे. तर ते कॉन्स्टंट राहतं. परंतु हे डिपेंड नाही, इट इज ए इंडिपेंडंट अँड डिपेंड्स अपॉन हाईट ऑफ द अर्थ. हाईट ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ सरफेस पण जेवढी हाईट होईल. आणि पुढं काय, हाईट ऑफ द अर्थ सरफेस आणि रेडियस अँड मास ऑफ प्लॅनेट. मास ऑफ प्लॅनेट म्हणजे हे स्मॉल कॅपिटल एम आहे, ह्याच्याऐवजी ह्याने काय घेतलं इथं स्मॉल एम, मास ऑफ प्लॅनेट. ओके, आणि पुढं काय घेतलं बघा, बट जी एमच्या ठिकाणी काय घेतलं आहे, आर प्लस एच, जी एच, जी एच आर प्लस एच. जी एच म्हणजे काय, हाईट ऑफ ग्रॅव्हिटी, ह्या पॉईंटची असलेली जी एच, जी एच. आणि ब्रॅकेटमध्ये काय, आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन. जी एच म्हणजे काय, हाईट ऑफ ग्रॅव्हिटी, अर्थ सरफेसपासून वर गेली की जी एच आलं. आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच व्ही सी इज इक्वल टू काय आलं, व्ही सी क्रिटिकल व्हॅल्यूसाठी ह्याच्या ठिकाणी घेतलं जी एच आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आणि खाली काय तुमचा आर प्लस एच. आता ह्याच्यातला स्क्वेअरमधला एक गेला म्हणजे एक आर प्लस एच राहिला. म्हणजे व्ही सी इज इक्वल टू काय येणार, जी एच ब्रॅकेट आर प्लस एच. आर प्लस एच म्हणजे काय, स्मॉल आर प्लस एच म्हणून काय झालं तुमचा स्मॉल आर तयार झाला. म्हणजे आर प्लस एच म्हणजे काय आला, स्मॉल आर. म्हणजे व्ही सी इज इक्वल टू काय येणार, जी एच आर. जी एच तसंच राहिला, आर प्लस एचसाठी काय आला, स्मॉल आर आला. ठीक आहे, दॅट इज द इक्वेशन ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी. ह्याच्यावर दोन वेगळे प्रॉब्लेम पडू शकतात. एक तर ह्याच्यावरही प्रॉब्लेम पडू शकतो आणि ह्याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम पडू शकतो. त्यानंतर बघा, हे झालं क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा, व्हॉट इज बाय एस्केप व्हेलॉसिटी. Define escape velocity. Drive an expression for escape velocity of one object from the surface of the earth. काय बघा, एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप म्हणजे पृथ्वीच्या बाहेर. बघा काय म्हणले होतं बघा, मिनिमम व्हेलॉसिटी इज रिक्वायर्ड और मिनिमम व्हेलॉसिटी विथ सॅटेलाइट शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणजे त्याला इतकी एनर्जी द्यायची की तो काय व्हायला पाहिजे, अर्थ सरफेसच्या बाहेर प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, निघून गेलं पाहिजे. सो दॅट फ्री फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणाच्या इन्फ्लुएन्सपेक्षा तो काय व्हायला पाहिजे, फ्री फॉल डाऊन करायला पाहिजे. इन्फ्लुएन्स म्हणजे काय, ते मटेरियल, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, इन्फ्लुएन्स एक प्रकारचा. ठीक आहे, तर ते इन्फ्लुएन्स व्हायला पाहिजे. तर एक्झॅक्ट जिथं क्रिटिकल व्हेलॉसिटी होते तिथंच काय, तिथं एस्केप व्हेलॉसिटी. जर ग्रॅव्हिटीच्या रेंजमध्ये आलं तर ते काय होणार, पुन्हा अर्थ सरफेसवर फॉल डाऊन होत आहे. म्हणून आपण काय करतो इथं, ह्याच्यावर कुठली व्हेलॉसिटी ॲक्ट झाली, एस्केप व्हेलॉसिटी. सो एस्केप व्हेलॉसिटी ॲक्ट झाल्यामुळे तो फ्री फॉल होतो, अर्थ सरफेसभोवती फिरतो. बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा, बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर. व्हॉट इज बाय बाइंडिंग एनर्जी, मिनिमम एनर्जी इज रिक्वायर्ड टू अर्थ सरफेस इज गोज फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. इतकी एनर्जी त्याच्यावर द्यायची की तो काय व्हायला पाहिजे, अर्थ सरफेसपासून अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर गेला पाहिजे. तो इन्फ्लुएन्सच्या बाहेर गेला पाहिजे, त्याला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी. काय बाइंडिंग एनर्जी फॉर्म्युला, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर. ठीक आहे, बघा इथं एस्केप व्हेलॉसिटी, कायनेटिकल एनर्जी ऑफ प्रोजेक्शन. ज्यावेळेस हा रोटेट होतो इथं त्यावेळेस त्याच्यावर कुठली एनर्जी ॲक्ट होते, कायनेटिकल एनर्जी. बघा इथली सॅटेलाइट प्रोजेक्टेड of the velocity is equal to escape velocity, then kinetical energy of projection of binding energy, kinetical energy of projection of binding energy. So kinetical energy of satellite is equal to binding energy. Kinetical formula माहिती आहे, 1/2 mv square. So is equal to g capital M small m upon r. ठीक आहे, 1/2 mv square आहे. आता हे m काय झालं, गेट कॅन्सल. डिनॉमिनेटर टू कुठे गेला, न्यूमरेटरला, 2gm अपॉन r. म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं, गेट कॅन्सल. आणि हा कशात जाणार, स्क्वेअर रूटमध्ये, म्हणजे 2gm अपॉन r. ठीक आहे, सो एस्केप दॅट एक्सप्रेशन इट इज डिनोटेड बाय क्रिटिकल व्हेलॉसिटी. हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ अर्थ, आणि r म्हणजे काय झालं, रेडियस. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी फॉर्म होण्यासाठी ग्रॅव्हिटी लागते, मास लागते आणि रेडियस लागते. बट gm इज इक्वल टू, आता आपल्याला व्हॅल्यू घ्यायची पुढं, gm इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. बघा gm इज इक्वल टू काय, जी आर स्क्वेअर. gm इज इक्वल टू जी आर स्क्वेअर घ्यायचं इथं, gm इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे,
ह्या इक्वेशनमध्ये जी एमच्या ठिकाणी काय घ्यायचं इथं जी आर स्क्वेअर घ्यायचा. जी म्हणजे काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्या पृथ्वीची ग्रॅव्हिटी. आर म्हणजे काय पृथ्वीचं रेडियस म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीच्या ठिकाणी 2 जी आर स्क्वेअर. 2 कसा घेतला इथं या इक्वेशनमध्ये 2 आहे, इथं जी आर स्क्वेअर अपॉन आर. बघा जी आर स्क्वेअर अपॉन आर काय झालं गेट कॅन्सल म्हणजे व्ही इज इक्वल टू काय आलं 2 जी आर. ठीक आहे, बाकीचं आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू.